अतिशय कुरकुरीत आणि हा खुसखुशीत असा हा खुर्मा किंवा मग पांढरी गुडशो. तर ही जी आहे आपली बालपणीची आठवण आहे, प्रत्येकाचीच असेल मला तर वाटतं. कारण प्रत्येकच आपल्या बालपणी जे आहे जत्रेमध्ये किंवा मग बाजारामध्ये गेल्यावर हे जे पांढरी गुडशो आहे आवर्जून घ्यायला सांगायचो आपण आपल्या आईवडिलांना. तर चला म्हटलं आज बोलता बोलता बालपणीच्या काही गोष्टी ज्या ताज्या झाल्या होत्या, तर म्हटलं चला मग बालपणीच्या काही गोष्टी ताज्या झाल्या तर मग बालपणीच्या काही आपण मस्त असे खुसखुशीत पांढरे गुडशोसुद्धा बनवूया. तर इथे जे आहे मी वजनाने म्हणाल तर 500 ग्रॅम जो आहे मैदा घेतलेला आहे. आता इथे जे आहे तुम्ही वजनानेच घ्या, कारण आपल्याला सगळं माप जे आहे वजनाने घेतलं ना तर परफेक्ट जे आहे आपलं पांढरी गुडशो तयार होईल. तर त्यानंतर 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आता हे जे तूप आहे नॉर्मल टेम्परेचरचं घातलं, त्यानंतर चिमूटभर मीठ घातलं. मिठाने काय होतं छान अशी चव येते, त्यामुळं मीठसुद्धा घातलं. आता हे जे तूप आहे ना आपल्याला मैद्याच्या सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजेच की पिठाच्या कणाकणापर्यंत हे जे तुपाचं मोहन आहे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आणि काय होतं छान असा पदार्थ खुसखुशीत तयार होतो, लेयर्स भरपूर पडतात आणि चवसुद्धा छान येते. जर तुम्हाला इथे वाटत असेल की थोडंसं तुपाचं जे प्रमाण आहे कमी पडतं आहे, तर 1-2 चमचे तूप घातलं तरीसुद्धा चालेल. आता परफेक्ट मोहन बसलं आहे का नाही बसले हे कसं ओळखायचं, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर याने काय करायचं, अशा प्रकारे जे आहे ना मूठ घट्ट दाबून धरायची आणि अशा प्रकारे मूठ वळली किंवा मग अशा प्रकारे जे आहे पिठाची जे आहे मूठ तयार झाली की आपलं मोहन जे आहे परफेक्ट आहे. जर अशा प्रकारे तुमची मूठ येत नसेल तर 1-2 चमचे तूप आणखीन घाला, पण अशा प्रकारे मूठ आल्याशिवाय पीठ मळू नका. त्यानंतर इथे जे आहे मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाणी जे आहे थोडं थोडं घालून आपण मऊसर असं पीठ मळणार आहोत. आता इथे कोमट पाणी का घालायचं, कारण आहे बघा आपण जे आहे तूप नॉर्मल टेम्परेचरचं घातलेलं आहे आणि थंड पाणी घातलं तर तूप जे आहे तुपाने काय होईल आणखीन पीठ जे आहे आकसलं जाईल. त्यामुळे इथे जे आहे नॉर्मल कोमट पाणी घालायचं, खूप कडक नाही, हाताला सोसेल असं नॉर्मल कोमट. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे छान असं मऊसर पीठ लावून घ्यायचं आणि पिठाला जे आहे थोडंसं अशा प्रकारे मूठसुद्धा मारून घ्यायची. आणि काय होतं लेयर्स छान खुलतात, पीठ छान प्रकारे भिजतं आणि पदार्थ जो आहे खुसखुशीत तयार होतो. तर हे बघा अशा पद्धतीने पीठ जे आहे आपलं तयार झालेलं आहे. छान असा गोळा बनवून घेऊया आणि आता आपण याला अर्धा तास 20 मिनटं ते अर्धा तास जे आहे रेस्ट देऊया. याने काय होतं पीठ जे आहे छान प्रकारे फुगतं. त्यानंतर त्यातलं जे तूप आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या पिठामध्ये भिजलं जातं. तर हे बघा अशा पद्धतीने गोळा केला आहे. आता आपण याला अर्धा तास छान पद्धतीने भिजवत ठेवूया. आता अर्धा तास मी याला रेस्ट दिलेली आहे. अर्धा तासानंतर आपण पाहूया. हे बघा पीठ जे आहे छान पद्धतीने फुगलेलं होतं आणि मऊसुद्धा झालं होतं. त्यावर जे आहे 1 चमचा तेल घातलं की छान प्रकारे पीठ जे आहे परत एकदा मिसळून घेतलं. आता खूप जास्त रफली नाही मिसळायचं आहे किंवा मग खूप जास्त असं मिसळून नाही घ्यायचं, हलक्या हाताने थोडंसं जे आहे फक्त व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इकडे जे आहे पीठ व्यवस्थित मिसळलं गेलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आता काय करूया, पोळपाट घेऊया आणि पिठाचे तुम्हाला मी स्ट्रेचिंग दाखवते. तर या पद्धतीने पीठ तयार झालं. आता पोळपाट घेतलं, त्यावर जे आहे अशा पद्धतीने पिठाचं जे आहे लाट्या करून घेऊया. तर एकाच वेळेस एकच करून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे डिवाइड करून घेतले छोटे छोटे भागांमध्ये. म्हणजे काय होतं ना आपल्याला प्रत्येक वेळेस जे आहे लाटण्यासाठी वेगळं गोळा बनवायची गरज नाही. अगोदरच आपण ह्या पद्धतीने कटिंग केली की इझी पद्धतीने आपले गोळेसुद्धा तयार होतात. त्यानंतर घेतलं पटापट की लाटणंसुद्धा होतं. त्यानंतर ह्या सर्व जे आहेत त्यामध्ये परातीमध्ये परत घालून दिले गोळे आणि एक शिल्लक ठेवला. अशा पद्धतीने आतमधून फोल्ड करायचं नाही, म्हणजे काय होतं आतून लेयर्स जे आहेत छान पद्धतीने खुलून येतात. आता जे हलवाई असतात किंवा मग जे पांढरी गुडशो बनवणारे आचार्य असतात ना, ती ही ट्रिक नक्की फॉलो करतात. म्हणजे काय करतात, ह्या ज्या लेयर्स आहेत ना आतल्या साईडने ते डिवाईड करतात. म्हणजे काय होतं आतून त्यांच्या जे आहे लेयर्स खुलून येतात. आणि या पद्धतीने जे आहे लाटून घेऊया. आता लाटायचं सुद्धा कसं, तर इथे जे आहे सुकं पीठ अजिबात लावायचं नाही पहिली गोष्ट. तर त्यानंतर दुसरं असं की खूप जास्त पातळ लाटायचं नाही किंवा मग खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही. मीडियम थिकनेसचं जे आहे लाटून घ्यायचं आणि सगळीकडून जे आहे व्यवस्थित लाटून घ्यायचं. म्हणजे काय होतं
कुठे जाड कुठे बारीक अशी पद्धत येत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने मी जी आहे आपली चपातीसारखी पोळी जी आहे लाटून घेतली. फक्त खूप पातळ नाही खूप जाड नाही, मीडियम थिकनेसची. मी तुम्हाला दाखवते पुढे कशा पद्धतीने लाटून घेतली. तर हे बघा या पद्धतीची जी आहे थिकनेस मी या ठिकाणी ठेवलेली आहे. आता इथे जे आहे मी चौरस भागामध्ये कट करणार आहे, त्यामुळं साईडच्या ज्या कड्या आहेत किंवा मग ते कट करून घेते म्हणजे चौरस शेप येईल छान पद्धतीने. आता तुम्हाला कसं कट करायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे. मी तर जे आहे आपण बाजारातून जसं आणायचो ना त्याच पद्धतीने कट करत आहे आणि तीच पद्धत योग्य आहे. त्यानंतर सोपीसुद्धा आहे. आता या पद्धतीने चौरस शेप करून घेतला. त्यानंतर मधोमध जे आहे एक भाग करून घेतला. आता ते जे पिठाला हात न लावता किंवा मग कटिंगला हात न लावता अशा प्रकारे पोळपाट फिरवून घेतला आणि छान अशा त्याच्या काड्या किंवा मग स्टिक पद्धतीने जे आहे कटिंग करून घेतले. आणि हीच ती ट्रिक आहे किंवा हीच ती परफेक्ट हे आहे की याने काय होतं परफेक्ट असा खुर्मा जो आहे तयार होतो. हे बघा अशा पद्धतीची जी आहे थिकनेस ठेवलेली आहे आणि याच पद्धतीचे तुम्हीसुद्धा बनवा. म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस जत्रेतून आणून खायचो ना त्याच पद्धतीचे खायला टेस्ट येते. या पद्धतीनेच पुढचे सुद्धा तळून घेऊया. आता इथे जर तुम्हाला सपोज तिखट जर खुर्मा बनवायचा असेल किंवा मग तिखट गुडशो बनवायचे असेल तर यामध्ये काय करा, थोडंसं ओवा घाला, त्यानंतर काळी मिरी पूड घाला आणि या पद्धतीने बनवून घ्या. मग इथे जे आहे छान पद्धतीने काळी मिरी पूड, ओवा आणि जिरे इतके जरी घातले ना, थोडंसं काळं मीठ अशा पद्धतीने तर तिखटसुद्धा गुडशो तुमची तयार होईल किंवा मग तिखटसुद्धा शंकरपाळी तयार होतील. या तुम्ही दोन्ही पद्धतीचे बनवू शकता, तुम्हाला जे आवडतील ते. त्यानंतर परत एक मी कट करून घेतलं, परत एक लाटून घेतलं, परत एक कट करून घेऊया व्यवस्थित चौरस शेपमध्ये. आता काय परफेक्ट चौरस शेपने देते पण या पद्धतीचे चौरस शेप देत आहे. त्यानंतर 3 भागामध्ये डिवाईड केलं आणि या प्रकारेच परत एकदा स्टिक तयार करून घेतल्या. आता सर्व जे आहे ते मी कट करून घेते. तोपर्यंत तेलसुद्धा तापवायला ठेवूया. तर ह्या ज्या स्टिक आहे सर्व जाळीवर काढून घेतल्या. त्यानंतर इकडं तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं होतं. आता तेल किती तापवायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं तेल खूप कडक तापवलं की नुसतं वरून कलर येईल आतून कच्चं राहील. तेल जे आहे आपल्याला नॉर्मल हीट घ्यायची, म्हणजे खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आहे आपल्याला. तेल थोडंसं हलकं गरम करायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्यामध्ये स्टिक्स घालू तर हलके बबल्स येत आहेत पहा तुम्ही, एकदम हलके बबल्स, एकदम असं उचलून वरती अजिबात स्टिक नाही आले. त्यानंतर सर्व स्टिक घातल्या आणि लो फ्लेमवर जे आहे आपल्याला या ठिकाणी छान असा तांबूस गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहे. आणि आता घातल्या अजिबात टच नाही करायचं. त्यानंतर जे आहे थोडेसे हलके ते वरती आले की मग आपल्याला ह्याला थोडंसं टच करायचं. आता ज्यावेळेस आपल्याला अगोदर स्टिक जे आहे ढवळायचे आहेत तर अगोदर मोठा चमचा न घालता अशा प्रकारे फोक किंवा मग छोटा चमचा घाला किंवा मग असं काड्यात चमचा घातला तरीसुद्धा चालेल. त्याला अगोदर मिक्स करून घ्या आणि ज्यावेळेस त्या थोड्या तळल्या जातील ना, थोड्याशा कडक होतील, त्यानंतर तुम्ही मोठा चमचासुद्धा घालू शकता. आणि बघा आता छान पद्धतीने सर्व स्टिक जे आहेत तळून वरती आलेले आहेत, तरंगत आहेत. तरीसुद्धा आपल्याला एक वेळेस तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं जे आहे सहज लागतात, कारण लो फ्लेमवर तळायची आहे. त्यानंतर खुसखुशीत झाली पाहिजे, त्यानंतर लेअरसुद्धा भरपूर पद्धतीने आली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे कच्ची न राहता छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे. म्हणजे खाताना ती जी आपण बाजारातून आणून खायचो ना ती फिलिंग आली पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे खालीवर करत 3 ते 4 मिनटं मला एका वेळेस तळण्यासाठी लागलेले आहे. आणि छान असा आता तुम्ही पाहू शकता हलका गोल्डन कलर जो आहे आलेला आहे किंवा मग हलका तांबूस कलर जो आहे आलेला आहे. तर आणखीन थोडासा आपल्याला कलर येऊ द्यायचा आहे, मगच आपल्याला नंतर हे वरती काढायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय ना, हे अजिबात तेल न पिणारे शंकरपाळी किंवा मग तेल न पिणारे गुडशो आहे. अजिबात तेल जे आहे शोषून घेत नाही, कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे. त्यानंतर ना कुठला सोडा घातला आहे, ना कुठली बेकिंग पावडर घातली आहे, ना काही फ्रूट सॉल्ट घातले. फक्त एकदम इझी पद्धतीने आणि खायला एकदम चवदार, त्यानंतर अनहायजीन पद्धतीने कुठली पावडर न वापरता अशा आपण घरीच हे पांढरे गुडशो बनवत आहोत.
तर हे बघा अशा पद्धतीने हलका गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. आपण आणखीन जर डार्क केलं ना तर काय होतं, अगोदरच ते आतून थोडेसे गरम असतात, त्यानंतर आणखीन ते ज्यावेळेस आपण एका ताटामध्ये त्याला काढतो ना स्टिक्सला, तर ते जे आहे आणखीन कलर धरतात, कारण ते आतून जे आहे गरम असतात, थंड होण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर याच कलरवर काढले ना तर हलका आणखीन थोडा डार्क कलर तो होतो. तर या पद्धतीने परत एकदा सर्व स्टिक जे आहे लगेच घालून घेऊया नंतर तळलेल्या, आणि एका मागोमाग जे आहे याच पद्धतीने मी ह्या स्टिक जे आहे तळून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं ट्रायंगल शेप किंवा मग चौरस शेप किंवा मग आपले जे शंकरपाळे असतात, आपण शंकरपाळे शेपसुद्धा ह्याला कट करू शकतो. आणि जसं की मी तुम्हाला म्हणले, तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट पद्धतीने सुद्धा करू शकता. काहीच नाही, फक्त ओवा जिरेची पूड घाला हलकी क्रश करून, त्यानंतर मिरे घाला थोडेसे कुटून, आणि मीठ जे आहे व्यवस्थित चवीनुसार घाला. बस फक्त तूप मोहन जे आहे तुपाचंच घाला, त्याने काय होतं खुसखुशीत असा पदार्थ तयार होतो. त्यानंतर दुसरीसुद्धा स्टिक्सची लेअर जी आहे ती तळली गेलेली आहे, ती सुद्धा काढून घेतली, आणि अशा पद्धतीने जे आहे सर्व तळून घेतलेले. एका वेळेस तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागतात. आणि स्टिक्स जे आहे किंवा मग पांढरी गुळशो आहे आपल्याला लोच फ्लेमवर तळायची, हाय फ्लेमवर अजिबात नाही तळायची. आणि हे बघा छान पद्धतीने कुरकुरीत तयार झालेली आहे. हा आवाज तुम्हाला आला असेल. चला मग आता पाकसुद्धा बनवूया. तर हे बघा इथे जे आहे आपण 500 ग्रॅम मैदा घेतला होता, तर वजनाने 500 ग्रॅम साखर घेतली. आता इथे वाटीने जर तुम्ही मैद्याचं प्रमाण घेतलं तर मैदा जो आहे वजनाला हलका असतो, तर आणि साखर जी आहे जड असते, त्यामुळे वाटीने न घेता वजनाने घ्या. आता जेवढी साखर घेतली ना त्याचा अर्ध पाणी घ्यायचं. आता पाण्याला वजनाची गरज नाही, कारण जेवढी साखर घेतली त्याचा अर्ध पाणी घ्यायचं. त्यानंतर इकडे कढई ठेवली गॅसवर, आणि छान अशी साखर जी आहे वितळून घेऊया. ज्यावेळेस आपण हे जे आहे वजनाने घेतो ना परफेक्ट माप होतं, कारण मैदा जो आहे हलका फुलका असतो आणि साखर जड असते. तर इथे जे आहे साखर छान पद्धतीने वितळली होती, त्यामध्ये 2 चमचे दूध घातलं, आणि दूध घातल्या अजिबात पाकाला न ढवळता गॅसची फ्लेम हाय करायची. आणि अशा प्रकारची गॅस साखरेतली मळी असते ना ती आपोआप वरती येते. आणि ज्यावेळेस आपण साखरेच्या पाकामध्ये दूध घालतो आणि ढवळत बसतो ना, तर मळी जी आहे अजिबात निघून येत नाही, उलट ते आणखीन मिक्स होते. त्यामुळे ही काळजी इथे घ्यायची की ज्यावेळेस आपण साखरेच्या पाकामधून मळी काढण्यासाठी दूध घालतो त्यावेळेस दुधाला पाकाला न ढवळता गॅसची फ्लेम हाय करायची, आणि आपोआप मळी जी आहे वरती येते. तर हे बघा याच पद्धतीने सर्व साखरेतली मळी जी आहे काढून घेतलेली आहे. आता इथे पाक कसा बनवायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर पाकला हलकी तार जी आहे आली पाहिजे, खूप अशी एक तार पूर्ण नाही आली पाहिजे. हलकी तार आली की तितकाच आपल्याला पाक बनवायचा आहे. आता हा पाक कसा बनवायचा आहे, आपल्याला पाक म्हणजे आपली जी गुळशो आहे ती पांढरी गुळशो, त्याच्यावर ही साखर जी आहे ती लागली पाहिजे. पाक करून त्याची पिठी साखर आपल्याला बनवायची आहे. तर हे बघा इथे जे आहे हलकी एक तार येत होती, तर लगेच मग मी सर्व जे आहे पांढऱ्या गुळशो आपल्या तळलेल्या होत्या त्या घालून घेतल्या. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मस्त असं मिक्स करत राहायचं. जोपर्यंत ती पाकाची जी आहे पूर्ण साखर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं. ह्याने काय होतं, पांढऱ्या गुळशोच्या म्हणजे आतपर्यंत जो आहे पाक जातो, त्यानंतर चवसुद्धा छान येते, स्टिकसुद्धा कुरकुरीत होतात, आणि महत्त्वाचं म्हणजे पाक आतपर्यंत पाक जातो, नुसती वरून साखर न लागता मस्त आतमध्येपर्यंत गोडवा येतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथे पाक अजून खूप माझा पातळ आहे, कधी घट्ट होईल किंवा मग कधी त्याची साखर होईल, तर अजिबात न घाबरता फक्त लो फ्लेमवर जे आहे 3 ते 4 मिनटं चालवत राहा. आपोआप त्याची साखर जी आहे स्टिकला लागली जाईल आणि पांढरी गुळशो तयार होईल. हे बघा आता इथे जे आहे मी मिक्स करत आहे, तर तुम्ही पाहू शकता हलकी साखर जी आहे तयार होत आहे. फक्त हलकी एक तार येईल ना पाकाला तेव्हा तुम्ही घाला, अगोदर न घालता. हलकी एक तार आली, तुम्हाला वाटलं की छान असं पाक जो आहे घट्ट झालेला आहे किंवा मग हलकी एक तार येत आहे, त्यावेळेस तुम्ही इथे स्टिक घाला आणि एकदम नॉर्मल पद्धतीने लो फ्लेमवर मिक्स करत राहा. आपोआप त्याची साखर तयार होणार. त्यानंतर गुळशोवर मस्त अशी किंवा मग खुर्म्यावर आपली साखरसुद्धा लागली जाणार. आणि अजिबात टेन्शन न घेता फक्त लो फ्लेमवर फिरवत राहा, चालवत राहा. 4 ते 5 मिनटामध्ये सहज साखर बनली जाते. अजिबात काळजी करायचं कारण नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आता पाकातली साखर जी आहे तयार होत आहे, त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची.
म्हणजे साखर आणखीन चांगल्या प्रतीने तयार होते. तर हे बघा, इथे जे आहे मिक्स करत सर्व पाकसुद्धा स्टिकने ॲब्झॉर्ब करून घेतला किंवा मग पाकसुद्धा पांढऱ्या गुडशेवने छान असा ॲब्झॉर्ब करून घेतला. त्यानंतर साखरसुद्धा तयार झाली आणि योग्य प्रमाणात पाक झालेला आहे, योग्य प्रमाणात स्टिक झालेली आहे. जितकी गुडशेव होती तितका पाक जो आहे व्यवस्थितरित्या तयार झालेला आहे. खूप जास्त नाही झालं आहे किंवा खूप कमी नाही झाला. हे जे प्रमाण आहे अतिशय परफेक्ट अचूक प्रमाणात खुसखुशीत कुरकुरीत गुडशेव कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे बघा, इकडे साखरसुद्धा तयार झाली. खूप अशी वरतून अशी खूप सारी साखर न लागता योग्य प्रमाणात साखर लागलेली आहे, म्हणजे खूप असं गोडसुद्धा पोटामध्ये जाणार नाही आणि गोड खाल्लेली फिलिंगसुद्धा येईल. तर हे बघा, आपला कुरकुरीत खुसखुशीत असा हा खुर्मा, म्हणजेच की जत्रेतली आठवण, बाजारातली आठवण आपली तयार झालेली आहे. मग आता घरीच बनवा, घरीच खा या पद्धतीने. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील छान छान.